वेलकम फ्रेंड्स टू ऑटो असिस्ट ग्रुप। तर आज आपल्याकडे वॅगनार आलेली आहे। कस्टमरचा प्रॉब्लेम होता की फ्रंट आणि रियर दोन्ही साईडनी सस्पेन्शनचा नॉईज येतो आहे। तर आपण जेव्हा गाडी ओपन केल्यानंतर आपण चेक केलं, त्याचा सस्पेन्शन जो आहे म्हणजे फ्रंट शॉकर जो आहे त्याच्यामधनं कंप्लीट हायड्रोलिक ऑइल बाहेर आलेला आहे। इवन रियर डेड एक्सेल जे आहेत, डेड एक्सेलचे बुशेस फाटलेले आहेत। रियर शॉकर जे आहेत ते पण हायड्रोलिक ऑइल बाहेर आलेलं आहे कम्प्लिटली। त्यामुळे ह्यांचं सस्पेन्शन बऱ्यापैकी डॅमेज झालेलं आहे। तर ह्या सिनेरिओमध्ये आपण सस्पेन्शनचं फुल काम करतो आणि इवन लोराम वगैरे पण ह्याचे बदलावे लागतात। तर आपण ह्याचं कंप्लीट रिप्लेसमेंट जे आहे ते ओरिजिनल मारुतीचे जे जेन्युइन पार्ट्स जे आहेत ते लावतो। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही असेंब्ली जेव्हा टाकतो तर ह्याच्यामध्ये वेगळे स्टड किट किंवा स्प्रिंग असे न टाकता ही कंप्लीट असेंब्ली मिळते। ही असेंब्ली टाकली तरी योग्य पद्धतीचं आणि चांगलं काम होतं। तर ह्या सिनेरिओमध्ये आपण हे कंप्लीट काम झाल्यानंतर ह्याची अलाइनमेंट पण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होऊ शकतो।